मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा सहभागी झाले। मात्र त्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये 25 मुद्द्यांचा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिलाय आणि 6 जागांची मागणी केली आहे। पाहूयात। महाविकास आघाडीच्या बैठकीत पहिल्यांदाच वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर सहभागी झाले। महाविकास आघाडीने वंचितला सोबत घेण्याचं पत्र दिल्यानंतर मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये पहिलीच बैठक झाली। यात आंबेडकरांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम संदर्भात एक प्रस्ताव दिला। त्यासह वंचित आघाडीसाठी 6 जागांची मागणी केली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या 6 जागांमध्ये अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, बुलढाणा आणि अमरावतीचा समावेश आहे। विशेष म्हणजे बैठक संपल्यानंतर आंबेडकरांनी इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर ही शंका उपस्थित केली। पटोले आणि राऊतांच्या समोरच इंडिया आघाडी शिल्लकच राहिलेली नाही, पण महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ देणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही। जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पार्ट झालेले आहेत। जे काही आमचं आता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये ही दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे। इंडिया अलायन्स या देशामध्ये काम करते आहे। काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्समधले, त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहे। पश्चिम बंगाल असेल, पंजाब असेल, आप असेल, तृणमूल असेल। आता आप आणि काँग्रेस दिल्लीमध्ये युती होते, पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं। काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये, आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे त्या बाहेर नाही पडल्या। जागा वाटपात काही विषय झाले असते। वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांनी एकूण 25 प्रश्न मांडले। यावर काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट विचार करून एक ड्राफ्ट तयार करणार आणि नंतर जागा वाटप होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। जे मुद्दे आम्ही ठेवले होते त्या मुद्द्याच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करणार। त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करायचं आहे का, ते ॲडिशन त्या ठिकाणी केला जाईल आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट त्याच्यातला असणारा फायनल होईल। त्याच्यामुळे असणारा सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे। फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली, अर्धवट चर्चा सुरुवात होती। त्यांचा प्रस्ताव असा आहे की जो त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे 25 प्रश्नासहित, त्यामध्ये ओबीसी मराठा आरक्षणाचा इश्यू आहे। ती भूमिका सुद्धा आम्ही विधानसभेत असेल मीडियासमोरही मांडलेली आहे। त्यामुळे दोन्ही मुद्दे, त्यांची मागणी आणि आमची मागणी जवळपास सारखीच आहे। राहिले कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर त्या पद्धतीचा एक प्रस्ताव तयार केला जाईल 8 दिवसानंतर, आणि 8 दिवसानंतर एक मीटिंग घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये हा झाल्यानंतर जागा वाटपाच्या बद्दलचा प्रस्ताव त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर देतील। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे या 2 राज्यात दीदी आणि केजरीवालांनी इंडिया आघाडीला धक्का दिला। मात्र महाराष्ट्रात 48 जागांचं वाटप करताना काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या बैठकांवर बैठका झाल्यात। आता प्रकाश आंबेडकरांची ही एंट्री झाली आहे, त्यामुळे जागा वाटप आणखी लांबलंय। दिनेश दुखंडेसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।